आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातावरती अमोल मिटकर यांनी शंका उपस्थित केली आहे। अपघातामध्ये 6 जण होते, मग 5च जण कसे काय दाखवले असा सवाल अमोल मिटकर यांनी उपस्थित केलाय। सोबतच अपघातातील 6वी व्यक्ती गेली तरी कुठे असा सुद्धा अमोल मिटकर यांनी सवाल उपस्थित केलाय। टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदवली गेलेली असते, मग एवढी विसंगती का बरं झाली असं सुद्धा मिटकरी म्हणतायत। तर एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाहीये हे सुद्धा मिटकर यांनी विचारलंय। एवढा वेळा पायलट बदलले गेले हे सुद्धा आपल्या ट्विटमधून मिटकर यांनी दाखवून दिलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातावरती अमोल मिटकर यांनी शंका उपस्थित केलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या अपघात झाल्यानंतर या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5च मृतदेह कसे काय आढळून आले, एक मृतदेह गेला तरी कुठे अशी शंका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी उपस्थित केली आहे। टेक ऑफच्या आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदवली जाते, मग एवढी विसंगती का असं सुद्धा मिटकर यांनी सांगितलंय।